काय पाहून राहिलो जनाबा? मोबाईलमध्ये काय पाहून राहिले? आता काय पाहणार आहे रे भावा मी शसराव. आता काय फक्त फोन लावणे आणि फोन आला की उचलणे. आता तेही मला एवढं काही समजत नाही. त्यानं सांगितलं असं बोटं फिरत जा. आता उचलतो कसाही बी मी, लावता येतही नाही रे बाबा. आता त्या पोरानं बकऱ्या बांधून कुठे गेला काय माहीत बुवा. आता संध्याकाळ झाली की मला एक तास ते चहाची तलब. आता काही दिसून नाही राहिला तर मगापासून म्हटलं फोन लावा. आता यात काही समजत नाही मला. बोटं फिरवलं की ते वदर जाते खाली येते. आता एवढा फोन लावून दे गड्या, पाय बरं काय हंतीत होतं काय, कसं काय शेगडी पेटून नाही राहिली माझ्यानं. तर विचारतो मी त्याला, देवर लावून एवढा समजते ना तुले? देवर एवढा लावून देवर रमेशले फोन. घ्या कानाला लाव जातो, कानाला लावायचा लावून दिलाय. नाही मी असाच बोलतो, मला कानात लय जोऱ्यानं आवाज येते. बोला आता, उचलला त्यानं. का रे रमसू, कुठेसा गेला रे तू बकऱ्या बांधून? अरे हे सिलेंडर नाही पेटून राहिलं ना आपल्या घरचं. अरे आबा तिकडून नसतात पेटत ना, इकडून शेगडीवर मारा ना. शेगडीवर ते आहे की लायटर, ते शेगडीवर मारा, ते नसते पेटत. अरे बापा तेच ना, तेच पेटवलं मीनं काय सिलेंडरले लावलं काय, पण तेही पेटून नाही राहिलं ना. तेही करून पाहिलं काय? मग राजे ते लायटर गेटर खराब झालं असेल, एखादी माचीची काडी उगवान पाहिजे, मग त्यानं पेटून पाहिजे. नाही रे भाऊ, मी काही उगवत नाही माचीची काळी गिळी. मला भेव लागते तिचा. हे शेजरावले पाहिजे मी पेटून मागून. नाही पेटलं तर मग आपस तू ये जो बा लवकर. बरं बरं पा पेटून, नाही तर मग हे मी येतोच. अशोक भाऊची बकरी हरपली आमच्या जाणं, तर ते बकरी पाय दिसली की येतच आम्ही बी घरी. असं म्हणतो काय? बकरी हरपली का? कोणाची? अशोकची काय? बरं बरं, पाहिजो तिकडे ते धुऱ्या गिऱ्या असेल कोणाची. भल्ली जबरी बकरी आहे न ते. बरं ठेवतो मग. का कुठे जायला म्हणते तो? अरे ते अशोकची बकरी हरपली म्हणते, म्हणून जायला ते पायाले दोघं तिघं जण. चाल बरं शेसराव, ते तुला गॅस पेटवता येते का? दे बरं मला पेटून का. भली चहाची तलप आली आणि तो काही पेटून नाही राहिला, म्हणून लावून मागितला तुले फोन. का मामा बस काय, आता एवढ्या अंधारात आपण जाऊ शकतो ना? आता कोणाला दिसून राहिलो आपण? अरे थांब ना बाबा, जरासं निवत फुकत खा लागते. हे काय आदाशासारखा घास घ्या लागते का एकदम? आम्हाला लोकाईला कसं खाऊ पिऊ दे, जाऊ दे वाकाईत. मग जरासं गाव शांत झालं की जाऊ आपण. आता अजून किती गंधार पाहिजे मामा? का बरं, आता तुम्हीच तर म्हणलं दिसून राहिले. अरे मी नाही दिसून राहिलो तुले, पण त्याला वरच्याला सारं दिसून राहिलं ना खालचं. कसं आहे, तो दिन एखाद्याला आपल्या मागं लावून बसायला लागेल. मग काय करशील? तुले ना मले घाल कुत्र्याले अशी गत होईन आपली. मामा हे काय वरते हो राजा, पहा बरं नाही राहत मगापासून चारा निरा खाऊनच राहिली ना बा. मग बकरी आहे न ती, बकरीची जात आहे ना ते. ते चालूच असते बकर. ते काय थकते का खायनं? आता एखादा माणूस कधी लय मोठा खात असला तर त्याला म्हणतात की नाही लोक, या बकरीसारखा बकर चालूच राहे तरी. बरं आता मग कुठे चालता मामा आपण? आता गावात चालता की काय इकडे एकच फरार होता? आता आम्हाला पाहू, आपल्याला काय इकडले रस्ते माहीत आहेत. आम्हाला जाऊ गावाच्या आळुंगी, तटून पाहू एखादा रस्ता जर गावाच्या बाहेरून निघणारा असेल तर चाललं जाऊ तिकडे कलटी. मग घरी चालता की काय? घरी का आले चालतं आता घरी गेलो तर माझं नाही होणार काय? कुठून आणली बकरी? त्याच्यापेक्षा जगा शनिवारचा बाजार आहे, तिकडेच बाजारात इकून टाकून चाललं येऊ घरी पैसे घेऊन. मग ते सामान आपलं सामान तर आहे या गावात. गोट्या नाही का आपला मामावच भाऊ गोट्या, त्याला सांगून देऊ एक दिवस लक्ष ठेवू आमच्या सामानावर. वहिनी मामाला आणा ना बापा सोडून. आता 7-8 दिवस झाले ना, एक लोक तर जमानत घ्यायला पाहिजे होती तुम्ही ना. हाव ना हो शेसू, आता जमानतदारच नाही भेटून राहिला, कोणी नाहीच म्हणून राहिला आम्हाला. तुमचे बाबा घेतील काय? तुमच्या बाबाला म्हणून पाहिजे मग मला अशोक दादाची जमानत घ्या लागते. त्या वहिनी आल्या मला म्हणाले, काय बाबा वहिनी सांगत अरे टांगे. आता माझ्या बाबा तुम्हाला तर माहीत आहे, माझ्या बाबा कधी माझ्या भावासाठी तर घराच्या बाहेर निघत नाहीत. आता माझ्या भावाचं मागं भांडण झालं तर माझ्या बाबाला तिकडे बाहेरच्या बाहेरच सलटत आला काय, तर घरात नको आणू म्हणत. आणि आता तुमची अशोक दादाची जमानत घेतील का माझ्या बाबा नाही बा, माझ्या भावाला म्हणून पाहिजे मी. मग तसं कर जा, दिलूले म्हणून पाहिजे. बा तुम्हाला सांगतो मी शेसू, आता माझ्या घरचा बा कोणाचंही काम करते, पण आता मी 4-5 जणांना म्हटलं की घ्यावं जमानत, पण एकही बी आणते की आमच्या मागे हे काम आहे, कोणाचं काही आहे तर कोणाचं काही आहे. शेवटी माझ्या भावाला फोन लावला तर काल आम्ही ना, माझ्या भावाने
म्हणते थांबते 2-3 दिवस मी राजस्थानमध्ये आहे, मी तिकडून आल्यावर घेतो आणि मग तुमचे भाऊ घेत असतील तर घेऊ द्या ना वहिनी. 2-3 दिवस आता 8 दिवस काढलेच की नाही, अजून 2-3 दिवसानं होतील, येतात की नाही दादा घरी. हो 2-3 दिवसाची काय गोष्ट, तसं नसते शसू. आता गावातले लोक मला म्हणून राहिले की नवऱ्याची काही फिकर नाही, काही नाही, इतके दिवस झाले जेला काय अजून जमानत घेतली नाही, काही नाही. मग आता मला बी कुठे सत्तवून दाखवता नाही येत ना. रोशन कुठे गेला वहिनी आता, संध्याकाळच्या पायरी गेला वा सायकल घेऊन. बकरी रमेशनं बकरी हरवली आमची, कोण्या धुऱ्यावर गेली म्हणतात चरेली, काय वासनचा येल होता तर, आणि आणलीच नाही बाई त्यानं, त्याच्या आणल्या ना आमची काही आणली नाही. मग आता गेले बाई, तेही गेले दोघं जण, हा मा पोरगाही गेला. काय शसू 2-3 कॅन आहेत का वारीच्या पाण्याचे, आमच्या घरचं बाई ना वारीचं पाणी सरलं. आता हे पाणी गावातलं पाणी काही गावातल्या नदीचं आपल्या गोड नाही लागत बिचारी, हिरीचं आता खराट लागते त्या. आता कोणी पेतही नाही गावातलं. आहेत का 2-3 गेला तुमच्या घरी? वहिनी पाणी गिनी आहे का घरी माझ्या घरी, पण मी आजी बसेल, मी आजी काही कोणाला पाणी देऊ देत नाही. तर तुम्ही जरा भरा नाही कॅना घेऊन मागच्या दारानं, मग दिन बा मी तुम्हाला पाय मी आतला आता दे सण आताच पाहिजे होतं बिचारी. आता कसं कॅनेट ठेवलं असतं थंडगार, नाही तर आज टाकून दिलं असतं, थंड झालं असतं जे येते लोक. आता आजी जाणार नाही का कुठच्या हरिपाटा गिरपाटात? नाही ना वहिनी, दिसत नाही ना ते बुडीले. आता काही जात नाही हरिपाटात गिरपाटात, आता घरीच असते, संध्याकाळ झाली की डॉक्टर खाते. मग मला मिस कॉल मारचाल काय? हो मारीन तुम्हाला मिस कॉल, मग चालले जा कॅना घेऊन. कुठे गेलता रे नॅनू? कपडे घालून पॉश कपडे घालायला बा, शेरवानी गिरवानी. माझ्या बहिणीच्या देवळाचं लग्न होतं ना पाटील, गेलं तुम्ही तिकडे आज. चांगलं मिळालं दिसा, कसं लग्न गिग्नात लोक येतात, चांगले गिंगले कपडे घालून कसं चांगलं वाटते. मग जरासं लोक पाहतात, लक्ष ठेवतात, मग त्यानं फरक पडते आम्हाला कुठे गेल्यानं आल्यानं दिसल्यानं. वंच्या देराच्या लग्नात काल इतके भारी शेरवानी घालून गेला का? आता एवढ्या मोठ्या उन्हाची ते गंमत गरम झाली काय? मला का तर बाबा, अरे गरमीनं मला माहीत, अरे साहे घामाचे लोट जातात मागातून, पण साठी दस्ती घेऊ पुसू मला माहीत बाबा. ते तरी बोलत होतं त्या लग्नात कूलर लायल होते, त्याच्यानं काही एवढं वाटलं नाही. बरोबर एका कूलरच्या खाली जाऊन बसलो आणि म्हणजे समजायचं कामच नाही समजू दिलं कोणाले. अबे इतक्या दूरच्या लग्नात साधे कपडे घालून जात असतात, चांगले ड्रेस असतील ना तुले शिवेल आपले रेडीमेड, ते घालून जात असतात, शेरवानी गिरवानी घालून जात असतात काय? अरे पाटील धुवेल नव्हते, मग आता एकच चांगला ड्रेस आहे, मग तो बी धुवेल नव्हता. म्हटलं मग आता हेच घालून जा. कोणाला माहीत आहे झोलचा आहे की दुलचा आहे, आपल्यालाच माहीत आहे दुलचं लग्न आहे म्हणून. बोला तुम्ही कुठं चालले हे फावलं घेऊन? अरे ते उसाचे दांड करावं लागतात, ते फावड्याला काही धार नाही. म्हटलं येतो मग, तो मामा लोहार आहे की नाही आपल्या गावात, त्या जोडण्यात तर म्हटलं संध्याकाळी बाहेर ना तो पाजून जरासं गेले. असते काय संध्याकाळी असते का तो हजर? मग कधी जाणार आहे पाटील, तो अतीच असते, तो बाजागी जात त्या संग अतीच झोपते, तो संध्याकाळचा घरी जात नाही बा वाटते. बायको कोण नाही वाटते, एक भाषा आहे त्याचा आणि तो असते. हो ना वेळा, आता संध्याकाळी मस्त त्याजवळ बसून कसं आपल्याला पाहिजे तसं काम करून घेतलं जाते. नाही तर मग तो थोक्याला लावून देते आणि जा ते घेऊन. बकऱ्या कुठे सोडल्या मग तू ना? आज बकऱ्या कोणाला दिल्या वायाले? बकल्या पाटील रमेशनं दिल्या, रमेशन लागे तो आपला सोमा, त्या दोघांनी नेल्या. आता त्याच्या बकल्या असतातच, म्हटलं आजच्या दिवस मला बी न्या बा, मला एवढं लग्नाचं अर्जंट होतं म्हणून. नाही तर मग काय आता तेच पहा, तिथं टशाक जाऊन बी म्हणत ते ला आजच्या दिवस ला, पण म्हटलं बा काही लायला बोलत नाही. चला लवकर घरी बकल्या आहेत म्हटलं आमच्या, ह्या बकल्याच्या लायता येत नाही कुठचा. का रे संतोष, मग आता बहीण तर तिकडे जायला, आता संध्याकाळी जेवण खाऊन काही करावं लागत नाही काय? बापू येऊ लागले घरी, बापू हनत मी शिदोली आणतो हनत, लग्नातूनच डब्बा आणतो हनत बांधून, मग घरी येऊन जेऊ हनत आपण. मग काही मग आता काही करायचं काम नाही, शिदोली येते दुपारी जेवण उशिरा झालं. हो जाय बा, आता कपडे काढून ठेवायचे, लय गरमी होतो शिंदे का तुले बी. येतो मग पाटील. ओ चुळबुड, त्याला सांगा ना तो कोण आहे, तो पेटी केस म्हटला, त्याला म्हणा की घे ना बा तिकडे कोर्टात जायच्या अगोदर तू बेड घेऊन घे ना, नाही तर मग तिकडे गेला की आमच्यासाठी काही नाही आहे ना बरोबर. अजूनच कसं एखादा जामीनदार पाय हा ना, आणि अजूनच जामीन घेऊन घ्या ना पोलीस स्टेशनमधून. त्याला आता 24 तास होऊन राहिले बरं, आता होतं तर समजा अर्धा घंटात त्याला सांगा असं लवकर, आणि अर्ध्या घंटात ह्यानाकडे तू बेल घेऊन घे ना, एखादा जमीनदार पाहून घे ना बाबा, आणि चालला जाय ना बाबा. नाही तर पुढे ना मग ती कोर्टात जाणं, ते तिटंबे होती ना वकील पाहिणं, कोर्टातून जामीन हे घेणं तुला ना भारी जाईन अधिक. अरे काय जाऊ साहेब, आता पहा ना तुम्ही, आता 2 दिवस झाले ना, त्याला कोणी भेटायला तर नाही आलं बा. कोण घेईन त्याची जामीन काय माहीत बाबा. आता 2 दिवस झालं नाही कोणाचा फोन त्याच्याबद्दल ना, काही नाही. हा अशा रिकाम्या कुरघोड्या करत असेल ना. आता आपल्याला काही काम होतं का फोन लावून सांगायचं, आणि त्याच्या दारात येऊन पडलं ते. वा हा चिलम्या तोंडाचा जरा शिल्लक दिसते का बरी, पण आता काय करता, आता एवढा मोठा काही गुन्हा नाही त्याला सोडू शकतो आपण उठून. पहा त्याचं सांगून पहा त्याले समजून, जमलं तर जमलं, नाही तर मग त्याचं तो पाहून घेईन आपण तर आपलं काम करूच. बरं साहेब, सांगतो मी त्याला, पाहतो समजून सांगून, जमलं तर जमलं, नाही तर वापस तो त्याचं पाहून घेईन. का रे बा, काही आहे की नाही कोणी जामीनदार गिमेदार ताला, कोणी आहे की नाही विचारपूस करणारा?
घे ना लवकर जमीन. आता तुले 24 तास होऊन राहिले बरं. आता साहेब म्हणत अर्ध्या घंटा तुले जामीन जर भेटला नाही तर तुला कोर्टात न्यावं लागेल, हजर करावं लागेल. मग तुला अधिक कोर्टातून जामीन आणावं लागेल. हो ना साहेब, आता फोन लावला बुवा आता मी ना मा बायकोला घरी. पण आता काय माहीत बुवा आता माझी बायको काय करते. आता तिला बिचारीला ते कुठे हिंडणार आहे हो. बाईच्या जातीच्या म्हटल्यानं कोण ऐकते साहेब. आता चालू आहे बा तिचं बी हो हो करणं. आता काय माहीत बुवा आता अर्धाच घंटा राहिला म्हणता काय. अरे नाही तर काय तर काल केव्हा पकडलं होतं तुले. त्यापासून आता 24 घंटे होऊन राहिले ना तुले. मग आता अर्धा घंटा आहे आमच्या हाती. पाय तू तुला काय करायचं आहे तर. नाही तर मग बा तिला कोर्टात न्यावं लागेल तुला, कोर्टात हजर करून. मग तू चालू पाहिजे बा कोर्टातून काय आहे तर. तसं सांगतो मी साहेब एका बरी. आता डबल फोन लावतो, विचारतो बा कोणी सापड पाय नाही तर कधी मग आपल्याला कोर्टात जावं लागेल आणि वकील पाहा लागेल आणि तिकडून जमानत घ्यायला लागेल असं सांगतो मी तिले. अरे पाय ना कोणी शेजारी पाजारी नाही तर सोयरा नातेवाईक साया जवळ गिवई कोणी असेल ना, फुया मामभाऊ, पाय ना कोणाला फोन लावून ते घेतील तर फारच होतं. अरे कायचं साहेब, सक्का भाऊ नाही कामात पडत ना. आता आला का मा भाऊ आहे मला एक, पण आला का भेटेले काही नाही ना साहेब, काहीच नाही. सगळं कोणीच नाही कोणाचं. आणि कुठे मामभाऊन फुईभाऊ नातेभाऊ यायची आशा करायला पुरते. त्याच्यापेक्षा बाबा माझी बायकोच पाहिजे आता काय आहे तर ते लोक पाहतो मी आता वाट पाहतो आता घंटा. कुठे गेला ले का जा 8 तास ते दिसून नाही राहिला. भाऊ मामा, मामा कुठे आहो मामा. मामा हे फावळा आणलं पाजवायला. कुठे गेला ले का जा 8 असता तर आवाज तर दिला असता. मामा. अरे गाव पाटील काय झालं? अरे बरं झाला गळा गोटू तू आला. 8 कोण नाही का बा. कुठे गेला मामा, कुठे गेला. फावळा आणलं गळा पाजवायला मी ना. अरे काय गोष्ट करता, मी घरून आलो जेवण खाऊन हातपाय धुवून, अजून आलाच नाही का तो? कोण कुठे जायला होता बा, कुठे जायला होता. अरे तो सरपंचाच्या इकडे नेलता मी ना कोपाया काढले. काऊन यायला काय काम पडलं बा. आता आहे ना चांगली भट्टी चालू आहे बाजी. मस्तपैकी खुरपे गिरपे येतात, कुराडा येतात पाजवायला, तरी वजुरी करते का बा हा बा. अरे बा 4-5 दिवस झाले काही नव्हतं त्याच्याजवळ. म्हणे गड्या संध्याकाळी चहापत्ती आणले पैसे नाही थाने. पाय आणि काही मजुरी असेल तर. मग सरपंचाला विचारलं, म्हटलं बा नेऊ का येईल. दोघं जण होते ते तर ने म्हणा सरपंच नेल ते मग वावरा. तर तिकून येता मी आलो अगोदर. त्याला म्हटलं चालतं तो आणि मी इंधन आणतो जरासं. आता ह्या लोकांना काय इंधनाचं काम असते. भट्टी आहे, कोयसा आहे, सारं पद्धतशीर आहे, तरी इंधन पाहिजेच का येईल. अरे ते कोळशाचा वापर करतात का राजा खाय प्यासाठी. ते इंधन जायतात बा. तिकून चूल मांडेला आहे ना, पाहिले नाही का तुम्ही ना. चुलीत ते स्वयंपाक करतात बाबा. याच्यावर थोडी करतात ते. काही तात्पुरतं चहा घे असला तर करतात ते याच्यावर. मग पाय ना फोन लावून पाय ना एखादा. आता नंबर गिंबर असेल तर विचारता येईल कुठे सांगा ना. हे फावलं द्या ना एवढं पाजून पाटलाचं. थांबा फोन लावतो त्याला.